आपला पहिला प्रश्न आहे, राजमाता जिजाऊ यांचा जन्म कोठे झाला? ए. शिवनेरी, बी. पुणे, सी. सिंदखेड राजा बुलढाणा, डी. पन्हाळा. आपले उत्तर आहे सी. सिंदखेड राजा बुलढाणा. प्रश्न दुसरा, राजमाता जिजाऊ यांच्या वडिलांचे नाव काय होते? ए. संभाजी जाधव, बी. लखुजी जाधव, सी. राजाराम जाधव, डी. यापैकी नाही. आपले उत्तर आहे बी. लखुजी जाधव. प्रश्न तिसरा, राजमाता जिजाऊ यांच्या आईचे नाव काय होते? ए. सोयराबाई, बी. सईबाई, सी. म्हाळसाबाई, डी. आकाबाई. आपले उत्तर आहे सी. म्हाळसाबाई. प्रश्न चौथा, राजमाता जिजाऊ व शहाजी राजे यांचा विवाह कोठे झाला होता? ए. पैठण, बी. शिवनेरी, सी. दौलताबाद, डी. लाल महाल. आपले उत्तर आहे सी. दौलताबाद. प्रश्न पाचवा, राजमाता जिजाऊ या कुणाच्या मातोश्री होत्या? ए. संभाजी महाराज, बी. राजाराम महाराज, सी. शिवाजी महाराज, डी. शाहू महाराज. आपले उत्तर आहे सी. शिवाजी महाराज. प्रश्न सहावा, लखुजी जाधव यांचे घराणे कोणाचे वंशज होते? ए. इंदोरचे होळकर, बी. वेरूळचे भोसले, सी. देवगिरीचे यादव, डी. कोणाचेही नाही. आपले उत्तर आहे सी. देवगिरीचे यादव. प्रश्न सातवा, राजमाता जिजाऊ यांना एकूण किती अपत्ये होती? ए. 2, बी. 1, सी. 4, डी. 6. आपले उत्तर आहे डी. 6. प्रश्न आठवा, राजमाता जिजाऊच्या सन्मानार्थी भारत सरकारने डाक तिकीट केव्हा प्रकाशित केले? ए. 1967, बी. 2000, सी. 1999, डी. 2021. आपले उत्तर आहे सी. 1999. प्रश्न नववा, राजमाता जिजाऊ यांचे निधन केव्हा झाले? ए. 17 जून 1674, बी. 10 जून 1680, सी. 12 जानेवारी 1682, डी. यापैकी नाही. आपले उत्तर आहे ए. 17 जून 1674. प्रश्न 10वा, राजमाता जिजाऊ यांची समाधी कोठे आहे? ए. रायगड, बी. पाचाड, सी. पन्हाळा, डी. देवगिरी. आपले उत्तर आहे बी. पाचाड.